पुरंदर एअरपोर्ट बद्दल माझा आज पण क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे मी वेगवेगळ्या भागांमध्ये लँड एक्विजिशन केलेलं आहे, पण पुरंदरच्या आजूबाजूला करत नाही, कारण मला आजही गॅरंटी नाहीये की ते काय लेवलला जाईल. न्यूज आपण वाचत असतो. डीपी जो कॅन्सल झाला त्याच्याही न्यूज 4 वर्ष 5 वर्ष चालल्या मार्केटमध्ये. पब्लिश झालं, आर्टिकल्स पब्लिश झाल्या, पब्लिक मिटिंग झाल्या, सगळं झालं. जी-आर आला, सगळं आलं आणि अचानक डीपी कॅन्सल झाला. ती पॉसिबिलिटी मला कुठेतरी नैनाच्या तुलनेत पुरंदर हा सेकंडरी ऑप्शन पकडेल मी. नैना काय आहे, हा रायगड जिल्ह्यामधला बराचसा भाग आहे, जो पुण्याला डिरेक्टली कनेक्टेड आहे. म्हणजे पुणे संपलं की लगेच तुम्हाला हे ऑप्शन्स मिळतात. फॉर एक्झाम्पल बाणेर, बालेवाडी किंवा वाकडचा जर व्यक्ती आहे, त्याला जर पुरंदर एअरपोर्टला यायचंय तर ट्रॅफिक आणि करंट इन्फ्रा बघता त्याला कदाचित 1.5-2 तास लागेल. हं. आणि त्याच व्यक्तीला जर नैनाला पोहोचायचं तो 1 तासात पोहोचू शकेल. मोर ऑर लेस 1 तासाच्या आत ते ह्यूज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. म्हणजेच काय, एक्झिस्टिंग एअरपोर्ट पेक्षा 3 टाइम्स जास्त फ्लाइट्स तिथं पॉसिबिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये इथून डिरेक्टली जाता येतं. पण नैना हे वेल सेटल्ड असेल ज्यावेळेस पुरंदर ऍक्टिव्ह होईल हं. आणि सुरुवात होईल पुरंदरची, त्यावेळेस नैना हा वेल एक्सेप्टेड ऑप्शन असेल. सेटल झालेला असेल. सेटल झालेला असेल आणि लोकांना तो प्रिफरन्स योग्य वाटेल रादर दॅन पुरंदर.